राज्यातील 56,000 रिक्त पदे भरून काढली जातील अशी घोषणा गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी केली. शुक्रवारी बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की राज्यात अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे रिक्त पदे भरली जाणार आहेत. तसेच आरक्षणातील गोंधळ दूर करण्यासाठीही प्रयत्न केले जातील. ನೋಡಿ 224 ಜನರು ಕೂಡ ಮಂತ್ರಿಗಳಾಗೋದಕ್ಕೆ ಅರ್ಹರಿದ್ದಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಡೌಟ್ ಇಲ್ಲ. ಈಗ ನಮ್ಮಲ್ಲಿ 136 ಜನ ಗೆದ್ದಿರೋದು, 136 ಜನಕ್ಕೂ ಮಂತ್ರಿ ಆಗುವ ಅರ್ಹತೆ ಇದೆ. ಆದರೆ ಅಲ್ಲಿ ನಮಗಿರೋದೇ 15% ಅಲ್ವಾ. ಆದ್ದರಿಂದ ಅವರು ಒಂದಷ್ಟು ಜನರನ್ನು ಈಗ ಮಾಡಿ ರಿಷಫಲ್ನಲ್ಲಿ ಬದಲಾಯಿಸಿ ಇನ್ನೊಂದು ಮಾಡೋಂಥ ಅವಕಾಶ ಎಲ್ಲ ಸರ್ಕಾರದಲ್ಲೂ ಆಗುತ್ತೆ. ಅದೇ ರೀತಿ ಈಗ ಅವ್ರು ಕೇಳೋದು ತಪ್ಪಿಲ್ಲ. ಅವ್ರು ಏನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, 2 ಸಾರಿ ಗೆದ್ದವರು, 3 ಸಾರಿ ಗೆದ್ದವರು, ಅದು ತಪ್ಪಿಲ್ಲ. ಅವ್ರಿಗೆ ಅರ್ಹತೆ ಇದೆ, ಅವ್ರು ಕೇಳ್ತಾರೆ. ಆದರೆ ಇದನ್ನೆಲ್ಲ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡೋರು ಯಾರು? ಹೈಕಮಾಂಡ್ನವರು ತೀರ್ಮಾನ ಅದೆಲ್ಲ ಹೈಕಮಾಂಡ್ನವರು ಯೋಚನೆ ಮಾಡೇ ಮಾಡ್ತಾರೆ, ನಾವು ಮಾಡಲ್ಲ. हायकमांडने अर्ज मागवल्यास इच्छुकांना अर्ज करता येईल. मात्र त्यांच्या निर्णयाला सर्वांनी बांधील राहावे लागेल असेही त्यांनी नमूद केले. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. आराधना मारुति गली बेलगाम. मन भाए आराधना.